महिन्याच्या सुरुवातीला पगार किंवा उत्पन्न येतं, पण काही दिवसातच लक्षात येतं की पैसे कुठे गेले हेच कळत नाही. गरजा संपत नाहीत, खर्च वाढत जातो आणि शेवटी हातात काहीच राहत नाही. असं तुमच्याबरोबरही होतं का? आज आपण जाणून घेणार आहोत घरात पैसा का टिकत नाही याची काही सामान्य कारणं आणि छोटे छोटे बदल जे आपल्या आर्थिक सवयी सुधारू शकतात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मधुमंत्रा. आणि आजचा खास मंत्रा घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर मित्रांनो, पैसा हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. पैसा सगळं काही नाही, पण योग्य नियोजन नसेल तर छोट्या छोट्या गोष्टींसाठीही ताण निर्माण होऊ शकतो. अनेक लोक म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही, पण खरं कारण नेहमी नशिबात नसतं, तर आपल्या रोजच्या सवयीमध्ये लपलेलं असतं. चला पाहूया काही कारणं जी की पैसा येतो पण टिकत नाही यासाठीही कारणीभूत ठरतात. पहिला आहे खर्चाचा हिशोब न ठेवणे. आपण दिवसभरात छोटे छोटे खर्च करतो. चहा, बाहेरचं खाणं, अचानक केलेली खरेदी. हे खर्च खूप छोटे वाटतात, पण महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम होते. उदाहरणार्थ, रोज 100 रुपये अनावश्यक खर्च झाले तर महिन्याला 3000 रुपये होतात. वर्षभरात ही रक्कम खूप मोठी होते. म्हणूनच दररोजचा छोटासा खर्च लिहून ठेवण्याची सवय लावा आणि नेक्स्ट टाइम अनावश्यक वाटत असेल तो टाळण्याचा प्रयत्न करा. दुसरं आहे गरज आणि इच्छा यात फरक न करणे. आजकाल ऑफर, सेल आणि जाहिरातीमुळे आपल्याला अनेक गोष्टी हव्या वाटतात, पण प्रत्येक आवडलेली गोष्ट आवश्यक असतेच असं नाही. खरेदी करण्यासाठी स्वतःला विचारा अगोदर की ही गोष्ट मला खरंच हवी आहे का, की फक्त क्षणी इच्छा आहे. हा एक प्रश्न अनेक अनावश्यक खर्च थांबवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट पण करता येतो की आवश्यक असलेली आणि इच्छा असलेली गोष्ट कोणती ते. तिसरा आहे पैसे आले की आधी खर्च करणे. अनेकांची सवय असते आधी खर्च शेवटी बचत, पण चांगली सवय म्हणजे उत्पन्न आल्यानंतर आधी थोडी बचत बाजूला काढा आणि मग खर्च करा. यामुळे काय होईल, खर्चाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि अगोदर बचत केल्यामुळं त्याचं टेन्शन तुमचं कमी होऊन जाईल. अगदी छोटी रक्कम असली तरी चालेल, कारण बचत ही रकमेपेक्षा सवय असते, त्यामुळं ती अंगीकारायला हवी. चौथा आहे घरात वस्तूंचा अपव्यय. अनेकदा आपण घरातील वाया जाणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. उदाहरणार्थ लाईट, पंखे गरज नसताना सुरू ठेवणे, या गोष्टी, अन्न वाया जाणे किंवा वापरात नसलेल्या वस्तू वारंवार खरेदी करणे. छोटा अपव्यय कमी केला तर मोठी बचत होते. ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, कारण एक छोटी गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यासाठी अनावश्यक वस्तू आणि वारंवार त्यांचा होत असलेला अपव्यय टाळायला हवा. पाचवा आहे कर्ज आणि हप्त्याचे नियोजन न करणे. कधीकधी आपण गरजेपेक्षा जास्त EMI किंवा हप्ते घेतो, मग महिन्याची कमाई येण्याआधीच खर्च ठरलेला असतो. कर्ज घेण्यापूर्वी विचार करा, हा खर्च माझ्या भविष्यातील बजेटवर किती परिणाम करेल बरं. त्यावरतीच तुम्ही तुमचे कर्ज ठरवा. हप्त्याचा EMI पण त्याच्यावरतीच ठरायला हवा. उगीच येणारा पैसा आणि भरणारा हप्ता याचा ताळमेळ भरला नाही तर आपण फसू शकतो. सहावा आहे पैशाबद्दल चुकीचा विचार. काही लोक सतत म्हणतात माझ्याकडे पैसा टिकतच नाही. आपले विचार आणि सवयी यांचा आपल्या निर्णयावर परिणाम होतो. पैशाकडे जबाबदारीने पहा, भीतीने नाही. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार थोडा तरी रोजच्या आयुष्यामध्ये व्हायला हवा. तर याच्यावरती उपाय काय? तर महिन्याचे बजेट आधी तयार करा. 3 भाग करा, गरज, बचत आणि इच्छा. आठवड्यातून 1 दिवस नो आवश्यक खर्च दिवस असा ठेवा.
आठवड्यातून एक दिवस अनावश्यक खर्च दिवस असा ठेवा. घरातील प्रत्येकाला पैशाची किंमत समजावून सांगा. छोटी बचत सुरू करा. शेवटी मित्रांनो, पैसा टिकवण्यासाठी फक्त जास्त कमाईची गरज नसते, तर योग्य सवयीची गरज असते. थेंबे थेंबे तळे साचते, तसंच छोट्या छोट्या बचती म्हणून मोठा आधार तयार होतो. आजपासून एक छोटी सवय बदला. कदाचित काही महिन्यांनी तुम्हालाच फरक जाणवेल. कारण पैसे कमावणे याच्यापेक्षा पैसे बचत करणे हा पण एक इन्कम सोर्सच तयार होतो आपल्याजवळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मधुमंत्रास चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कसं नियोजन करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं का. पुढचा व्हिडिओ कोणता हवा असेल तो पण टॉपिक सुचवा. भेटू मग अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.